बनवणार आहोत चिंचेचा आंबट गोड पाणी। तर याला कोणी चिंच गुळाची आमटी पण असं पण म्हणतात। मी या चिंचा रात्रभर भिजत घातल्या होत्या। आता त्या मी चांगले असे त्याच्यामधले चिंचुके आणि त्याचा चोथा दोन्ही पण बाजूला काढून घेणार आहे। तर चला आपण बाजूला काढून घेऊया। अशा पद्धतीने चिंचोके आणि त्याच्यावरची साल मी काढून घेतलेली आहे। आता हे पाणी चाळणीच्या साहाय्याने दुसऱ्या वाटीत गाळून घ्यायचं आहे। सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सर्व पाणी आपण या वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे चिंचेचं पान आपण गाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकण्यासाठी गूळ आपण चाकूच्या साहाय्याने असा चिरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने शेगडीवर एक पातेले आपण ठेवून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण हे चिंचेचं पाणी घालून घेणार आहोत। त्यामध्ये 1 वाटी पाणी आपण ॲड करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चिरलेला गूळ घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण गूळ आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर नॉर्मल चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर हे सर्व पाणी आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। याला छान उकळी आणून घ्यायची आहे। याला छान उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेणार आहोत। ती पण छान अशी मिक्स करून घेणार आहोत। त्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिट झाले आहे। आपलं पाणी तयार आहे। एका वाटीत काढून घ्या। अशा पद्धतीने आपली चिंच गुळाचं आंबट गोड पाणी तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, खूप छान चव येते। हे पाणी आपण पाणीपुरीसाठी किंवा ओल्या भेळीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि चिंच गुळाची आमटी बनवायची जरी असली तरी पण वापरू शकतो। तर तुम्हाला हे चिंच गुळाचं गोड आंबट पाणी आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।